अरे काय काय हो? गाडी बंद पडले, तुम्हाला उतरावं लागेल. काय ग हे साई, अगं तू नेहमी एकटी त्या कांगारूकडे जातेस आणि मग आज बरोबर हे कोण आहेत? हे आय एम द फादर ऑफ माय डॉटर जाई जोशी अँड ही इज माय वन ऑफ लाईफ वाईफ. अच्छा, म्हणजे तुझे आई वडील आहेत का? या मिस्टर केतकर. मग जोशी साहेब, चला ना आमच्या घरी चहा पाण्याला चला. या कम इन व्हेरी एनी टाइम. हे काय, तुम्हाला भेटायचंच होतं मला. अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला असायलाच हवी. म्हणजे काय जोशीबाई, हे रस्त्यावर बोलण्यासारखं नाहीये, म्हणून म्हणतोय तुम्हाला घरी चला. नको, थँक्यू सो मच मिस्टर केतकर. खरंच, पण आता नको. वी आर गेटिंग लेट. आम्हाला नचिकेतच्या घरी जायचंय. एवढा कसला उशीर होतोय? ऍक्च्युली ना आम्हाला सगळीकडे वेळेवर जायची सवय आहे ना. अहो रे, बरोबर बोलते ना मी? या ठीक आहे, मग तिथलं संपलं की या माझ्या घरी चहा पाण्याला. नाही, 7 नंतर आम्ही पाणी किंवा चहा घेतच नसतो. मग काय घेता? नाही, काढा घ्या. अहो, तब्येतीला उत्तम असा आयुर्वेदिक काढा बनवतो आम्ही आमच्या घरी. काढा? अरे विचारच तुम्ही मनातून काढा. ओके मिस्टर केतकर, आम्ही निघतो. खरंच आम्हाला खूप उशीर होतो. चला, Thank you. चला, I'm sorry. चला. चला. मुलीला अक्कल नसली तरी सुद्धा आई वडील समजूतदार असतील अशी एक आशा आहे. ठीक आहे, बघूया काय होतंय ते. इट्स अ प्लेजर टू सी यू बोथ. बरं झालं तुम्ही दोघंही आलात. सेम हियर. जाई कीप्स टॉकिंग अबाउट यू. येस येस, शी कीप टॉकिंग टू यू. अरे बाय द वे, तुम्ही काहीच घेतलं नाही. घ्या ना बिस्किट. अजून एक घ्या. पाणी नाही दिलं का? डेग्स पाणी. अहो, ठसका लागतो ना तुम्हाला? खाताना बोलू नका तुम्ही. हा, मला जरा विशेष बोलायचं आहे, तर प्लीज डोंट थांबू नका मला. माझी जाई खूप हुशार आहे, डेंजरसली इंटेलिजंट शी. येस येस, आय नो शी इज व्हेरी स्मार्ट. बाय द वे, तुम्ही करता काय मिस्टर जोशी? बिझनेस. दॅट्स ग्रेट. पण कसला बिझनेस आहे तुमचा? वडापाव. वडापावचा बिझनेस म्हणजे थोडं स्ट्रेंज आहे नाही का? चेन ऑफ हॉटेल्स आहेत ना ऍक्च्युली आमच्या. सो वी स्पेशलाइज इन ऑल काइंड्स ऑफ वडापाव. ओहो, तसं होय. या मॅम, खूप छान रिस्पॉन्स आहे डॅडच्या या बिझनेसला. दॅट्स वंडरफुल. Yes, absolutely. That big bhai come eat वडा पाव. मी काय म्हणते, आपण मराठीत बोलूया ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आपली मातृभाषा आहे शेवटी. हा, तेच ना. हो हो. No. I am comfortable English. मला जर जमत नसेल तर आपण मग बोलू शकतो. हो चालेल, मराठीत चालेल. आपण ज्या कामासाठी भेटलोय ते बोलूया का आता? मला तुमची जाई खूप आवडली आणि नॅक साठी ती मला पसंत आहे आणि तिला लवकरच सून करून घ्यायचा माझा विचार आहे. दॅट्स वंडरफुल. मला खूप आनंद झालाय. ऍक्च्युली देअर इज. आम्ही तयार आहोत. वा, दॅट्स ग्रेट. आय एम सो हॅपी.
म्हणजे हे खूप बरं झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ अस. तुम्ही प्लीज स्वीट्स घ्या ना. हे काय स्वीट. तुमची मिशी मिस्टर जोशी. डिक्स तू तू हे काय चाललंय? डिक्स तू काय कर? आणि हे सगळं काय आहे? सगळं का केलं तुम्ही असं? ही मुलगी कोण आहे? मॉम ती जायची फ्रेंड आहे. कशासाठी? का बनवलं तुम्ही यांना आई बाबा? आणि जाई तुझे खरे आई बाबा कुठे आहेत? प्लीज प्लीज काम डाऊन मॉम, प्लीज काम डाऊन. हाऊ कॅन आय काम डाऊन? एवढं सगळं झालं इथे आणि यू वॉन्ट मी टू काम डाऊन? मॉम तुला जायच्या पेरेंट्सना भेटायची घाई झाली होती म्हणून हे नाटक केलं? कुठे आहेत जायचे आई बाबा? ते नाही आहेत. नाही आहेत म्हणजे? म्हणजे शी इज अन ऑर्फन. जाई तुला आई बाबा नाही आहे? नो मॅम, मी अनाथ आहे. अगं मग हे आधी सांगायचंस ना. वाय डिड यू लाय टू मी? मॉम प्लीज लिसन टू मी. व्हॉट शुड आय लिसन टू यू? आणि जाई फर्स्ट ऑफ ऑल तू कशी तयार झालीस खोटं बोलायला? मॅम सॉरी, पण ते जाई हा असा मूर्खपणा करू शकतो मला माहिती होतं. पण तू सुद्धा? आय थॉट यू वर मच्युअर, यू वर सॉर्टेड. तू समजूतदार आहेस असं वाटलं होतं मला. पण नाही, यू हॅव लेट मी डाऊन. नो मॅम. माझ्या मनातनं उतरलीस तू कम्प्लिटली. नाही, आता तू काहीही बोललीस ना तरी माझं मत बदलणार नाहीये. का सगळं खोटं वागलीस? आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. मला खरंच हर्ट केलंयस तू. प्लीज निघ इकडनं. असंच असंच पाहिजे. Can't even handle a single mustache. काय मुस्काट? आता ना तुझ्या मित्राला मुस्काटातच मारायचं बाकी राहिलंय. मिशी एक मिशी नाही सांभाळता येत. अच्छा मिशी काय? मग ठीक आहे. यू हॅव एनी आयडिया त्याच्यामुळे प्रॉब्लेम किती झालाय? हो ना, खूप भयंकर चिडल्यात त्या माझ्यावर, म्हणजे जाईवर. आता मी ते एवढी ऍक्टिंग करून सुद्धा काय फायदा नाही झाला. तर मी तरी काय करू? ऑस्कर देऊ? ओव्हर ऍक्टिंग करत होतास तू. नाहीतर काय, आता ना कधीच स्वीकारणार नाहीयेत त्या मला. अरे मग चांगलंच आहे ना. चांगलं काय दिगंबर? वेळ लागला का? नाहीतर काय कळतच नाही काय बोलतोय. लिसन. एक मिनिट. ही इज राईट. अरे Guys, we have a blessing in a disguise. येस ऍब्सोल्युटली ऑल राईट, परफेक्टली. ऐका, कसं सांग? सांग कसं? ते मला कंटाळा आला भाई, तूच सांग. हे बघ मॉमला जाई आवडत नाही बिकॉज जाई तिच्याशी खोटं बोलली, राईट? हो. आता ती माझ्या आणि जाईच्या लग्नाचा विचार सुद्धा करणार नाही. बरोबर. बट वी नो की डीप डाऊन मॉमला जाई आवडते ऍज अ पर्सन. ते ती डिनाय नाही करू शकत. ती स्वतः बोलली की शी लाईक्स जाई. तिला जाई आवडते म्हणजेच तिला सई आवडते, बिकॉज इट्स द सेम पर्सन. आणि हे जेव्हा मॉमला कळेल की सई म्हणजेच जाई आहे, तेव्हा तिला सईला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आणि एकदा का जाई गायब झाली की पुढे काय करायचं हे प्लॅन करायला वी स्टिल हॅव टाइम. गाईज, फ्युचर इज ब्युटिफुल. हरिओम हरिओम. चेहरा बघून भविष्य सांगणार. ऐकणार तुम्ही? अय्या, फक्त चेहरा बघून भविष्य सांगता? हो. अहो पण कसं काय जमतं?
अहो विद्या आहे ती, वर्षानुवर्ष साधना करून कमवलेली विद्या आहे. तुमचं भविष्य सांगू? तुमचं लग्न लवकर झालंय. अहो माझं जाऊ द्या हो, आमचं झालं आता सगळं. पण तुम्ही आत या ना, माझ्या नातीचं भविष्य सांगा. हो हो. हा या या. आई कोण आहे? चेहरा बघून भविष्य सांगतात. अय्या हा गुरुजी, ही माझी नात. चेहरा दाखव ग. हा हिचा चेहरा बघा आणि सांगा भविष्य. आजी पण काही गरज नाहीये. थांब ग जरा, ते काय सांगतील ते ऐक. अरे बापरे, काय झालं? तेज, भाग्याचं तेज. तुमची नात खूप नशीबवान आहे आणि याच वर्षी विवाह योग देखील आहे. याच वर्षी ना? अहो तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीतरी सांगा ना. श्रीमंत घरातल्या एकुलत्या एक मुलाशीचा विवाह होईल. हुशार आणि देखना राजपुत्र हिला 7 समुद्र पार परदेशात घेऊन जाईल. त्याच्यासोबत अख्खं जग फिरेल. हे बघा, वाटेल ते बरळू नका. परत एकदा तिचा चेहरा नीट बघा. माझ्या विद्यार्थी शंका घेऊ नका यजमान, माझा अभ्यास पक्का आहे. अरे कसला डोंबलाचा अभ्यास? हल्लीच्या तरुण मुलींना तुला परदेशी नवरा मिळणार आहे असं सांगितलं की तिला बरं वाटतं, आणि हे तुम्हाला चांगलं माहितीये. या भविष्यनंदाने केलेली एकही भविष्यवाणी अजूनपर्यंत खोटी ठरली नाहीये. हिचा नवरा परदेशातूनच येईल. अगो बाई ईश्वरा, पण ते कसं शक्य आहे आता गुरुजी? का शक्य नाहीये? अहो ती अजून काय म्हातारी झाली नाहीये. नाही नाही तसं नाही. अहो पण तो सोनबाई, आपा मी इतकंच म्हणत होते की आता नचिकेतचं लग्न ठरलंय ना त्या जाईशी. ठरलंय ना, झालं नाही ना. हे बघा, या विषयावर यांच्या समोर चर्चा नको आहे. गुरुजी तुम्ही निघा. जातो, पण तेवढं दक्षिणेचं बघा. दक्षिणा? मी तुम्हाला काही आमंत्रण देऊन बोलवलेलं नव्हतं इथं. चला उठा, निघा. चला. हरिओम. हरिओम. चला निघा. चला. काय तुम्ही काय थांबला इथं? काय कामं नाही आहेत? चिक्कार आहेत. चला. आजी राहू दे. हा आजी जरा वर चल ना, मला बोलायचं तुझ्याशी. हो चल. हे बघ आजी, तुला नाही माहिती हे जाई प्रकरण करताना ना मला किती दडपण येतं ते. मला असं वाटतं ना, आता आपण जाईला कायमचं संपवलं पाहिजे, आणि आता आपल्याकडे ती संधी आहे. कसली संधी? अगं हे बघ, तसंही जाई नचिकेतच्या आईंच्या मनातून उतरलीच आहे. मग आपण तिला काढून जरी टाकलं तरी काहीच फरक पडणार नाही, चालूच शकतं. पण नचिकेतच्या आईला काय सांगायचं? अचानक कुठे गेली जाई? तिला राग आला आणि तिने काम सोडलं, किंवा ती निघून गेली कुठेतरी. पण आजी, जे काही आहे ना ते खरं सांगून टाकूया, आणि आपण जे ठरवलं होतं ना तसंच करूया. त्यांना सांगूया की तुम्हाला जाई आवडली ना, ती जाईच सही आहे. पण आजी, मला नाही झेपत आहे ग हे सगळं. खरंच मला यातून बाहेर काढ तू. बरं ठीक आहे, तू नचिकेतला भ्रमणध्वनी लाव जरा. हो लावते. हॅलो. हा नचिकेत, जरा आजीशी बोला. हे बघ, मी काय सांगते ना ते नीट ऐक. हा बोल ना. आता ना ती जाई जोशीला कायमचं परत पाठवायची वेळ आली आहे आपली. पण कसं? तू तुझ्या आईला सांगून टाक की तुला तिचा निर्णय मान्य आहे. तू विसरणार आहेस जाईला. ओके ग्रेट. ठीक आहे, सांगतो मी मॉमला. हा सांग. हो म्हणाला. झालं ना सगळं मनासारखं? चल मग. चल.
लिसन, वी नीड टू टॉक. मॉम खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, ते ऐकून तरी घे माझं. हरिओम हरिओम. चेहरा पाहून भविष्य सांगतो. ऐकायचं का तुम्हाला? मला अजिबात भविष्य वगैरे काहीही ऐकायचं नाही. इनफॅक्ट मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. या तू. वा, काय चेहऱ्यावर तेज आहे. फक्त राणीच आधुनिक नाहीये तुमची, विचारही आधुनिक आहेत. आय एम नॉट इंटरेस्टेड. डिड यू नॉट हिअर दॅट? प्लीज निघा. नॅक हे बघ ना, प्लीज आस्क हिम टू लिव्ह. ही सो स्टबर्न. या प्लीज. तुम्ही त्याच्या पत्रिकेत राजयोग आहे. खूप फिरेल हा मुलगा, जगभर प्रवास करेल. त्यात काय भविष्य सांगितलं तुम्ही? आजकाल सगळेच फिरतात, इतक्या ट्रॅव्हल एजन्सीज झाल्यात. आणि तसंही हा इरावती देशपांडेचा मुलगा आहे. त्याला हवं तेव्हा हवं तिथे फिरू शकतो तो. हा इथे राहतोय पण इथला नाहीये, बरोबर? या वर्षी खूप प्रबळ लग्न योग आहेत. भारतातल्या एका मोठ्या एकत्र कुटुंबात तुझं लग्न होईल. स्वदेशी बाणा असलेली एकुलती एक मुलगी तुझी बायको होईल. स्वदेशी केतकरांच्या नातीचं एका परदेशी मुलाशी लग्न लावतोय तो ज्योतिषी. त्या ब्रह्मदेव जरी आला ना तरी त्याला सुद्धा विचार करायला लागेल 10 वेळा हे असं भविष्य लिहिताना. आणि तो मूर्ख माणूस मला वर तोंड करून सांगतोय परदेशी जाईल बरं का तुमची नात. पण काय हो, त्यांची भविष्यवाणी खरी होईल असं वाटतंय तुम्हाला? केवळ अशक्य. आणि तुम्ही भाजी निवडा हो, माझं डोकं खाऊ नका. छे हो, हे कोणाला जमतंय? हो पण छे. हा बोल. सई, वी आर डूम्ड. म्हणजे काय झालं? मॉमला जाईला भेटायचंय. आत्ताच तिने भेटायला बोलवलंय अर्जंटली. काय? वाय डिड यू लाय टू मी जाई? तुला आई बाबा नाहीयेत हे मला आधी का नाही सांगितलंस? यात लपवण्यासारखं काय आहे? ऍक्च्युली मॅम, आय डिडंट हॅव द करेज. हिम्मतच नव्हती माझी. का नाही झाली हिम्मत? तू खरंच या अख्ख्या जगात एकटीच, तुझं कोणीच नाहीये? येस मॅम, मी एकटीच राहते. एका ऑर्फनच्या घरी कोण असणार? मॉम डॅड कोण होते, कसे दिसायचे, काय, मला काहीच माहीत नाहीये. मॅम, सॉरी टू से दिस बट आय हॅव रिअलाइज्ड की मी नचिकेतसाठी सुटेबल नाहीये. मी कायमची निघून जाणार आहे त्याच्या लाईफमधून. टेल मी वन थिंग, आर यू सिरियस? तू आय मीन तू एकटीच असतेस म्हणजे तुझ्या बरोबर कोणीच नसतं? येस मॅम, मी एकटीच आहे. नाती काय असतात मला माहीतच नाहीये. सॉरी मॅम, पण प्लीज फॉरगिव्ह मी. इथून पुढे मी तुम्हाला कधीच भेटणार नाही. बाय फॉर एव्हर. वेट जाई. रिलेटिव्स, रिलेशनशिप्स, हे सगळं काय असतं हे तुला माहिती नाही असं म्हणालीस तू. पण आता हे सगळं तुला मिळणार आहे. म्हणजे यू आर गोइंग टू बी माय डॉटर इन लॉ. मी नॅकचं लग्न लावणार आहे तुझ्याशी. जाई, आय नो की तुला आई वडील नाहीये, पण खरंच त्याने मला काही फरक पडत नाही. हा, मी थोडीशी हर्ट झाले होते तू खोटं बोललीस म्हणून. इनफॅक्ट आत्ताही झाली. पण यू हॅव वन माय हार्ट.
ॲज अ ह्युमन बिईंग. तुझा स्वभाव, तुझा स्मार्टनेस, तुझा कॉन्फिडन्स, हे सगळं मला खरंच खूप आवडलंय. आणि यासमोर तुझी चूक केलीस ना, ती अगदी छोटीशी आहे. आय कॅन लेट गो ऑफ दॅट. जाई, यू नो व्हॉट, आई बाबा कसे असावे, फॅमिली कशी असली पाहिजे, असावी की नसावी, हे काहीच आपल्या हातात नसतं. माणूस म्हणून आपण कसे असतो ना, ते आपल्या हातात असतं. अँड जाई, यू हॅव प्रूव्ड दॅट यू आर अ लव्हली ह्युमन बिईंग. आणि म्हणूनच मी तुला माझी सून करून घेणार आहे लवकरच. वेलकम टू द फॅमिली. त्या आप्पा केतकरला हरवण्यासाठी इरा आपल्या मुलाचं फ्युचर प्रेडिक्शन पण बदलू शकते. जॉईंट फॅमिली म्हणाला ना तो ज्योतिष, मी तर फॅमिलीचा पत्ताच नसलेली मुलगी शोधून काढली आणि तिच्याशीच लग्न लावणार आहे नॅकचं. आप्पा केतकर, आय हॅव वन्स अगेन रिजेक्टेड युअर फॅमिली.